मोबाईल फोनचे फायदे तोटे मराठी निबंध 20व्या आणि 21व्या शतकातील मानवी जीवनात झालेल्या सर्वात मोठ्या बदलांपैकी मोबाईल फोन हा एक महत्त्वाचा बदल आहे। ही एक अशी साधने आहे जी केवळ संवाद साधण्याचे साधन राहिलेले नाही तर एक बहुउद्देशीय साधन बनलेले आहे। जगाच्या पाठीवरती कोणतीही माहिती कोणत्याही क्षणी कोणत्याही ठिकाणी मिळवणे आता शक्य झाले आहे। पण या सगळ्या सोयीच्या बरोबरीने मोबाईल फोनचे काही गंभीर दुष्परिणामही आपल्या समाजाच्या आणि वैयक्तिक जीवनाच्या पातळीवर दिसून येत आहे। मोबाईल फोनचे फायदे। मोबाईल फोनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तत्काळ संवाद साधता येणे। दूर देशातील नातेवाईक मित्र परिवाराशी कॉल व्हिडिओ कॉल मेसेजिंग ऍप्स द्वारे संपर्क ठेवता येतो। आपत्कालीन परिस्थितीत मदत मागण्यासाठी तो एक रक्षा कवच ठरतो। माहितीचा स्रोत इंटरनेटच्या जोडणीमुळे मोबाईल फोन हा ज्ञानाचा अपार भंडार बनला आहे। वर्तमानपत्रे शैक्षणिक लेख संशोधन पत्रिका कोणत्याही विषयावरील माहिती हाताच्या पंजावर उपलब्ध झाली आहे। शिक्षण आणि अध्ययन ई लर्निंग ऍप्स शैक्षणिक यूट्यूब चॅनेल्स ऑनलाईन कोर्सेस डिजिटल लायब्ररी यामुळे शिक्षण क्रांती झाली आहे। विद्यार्थ्यांना त्यांच्या गतीने आणि सोयीनुसार शिकण्याची संधी मिळाली आहे। व्यवसाय आणि अर्थव्यवस्था मोबाईल फोनने व्यवसाय करण्याच्या पद्धतीचे रूपांतर केले आहे। ऑनलाईन व्यवसाय डिजिटल पेमेंट बँकिंग मार्केटिंग हे संवाद साधणे या सर्व गोष्टी सहज शक्य झाल्या आहे। लहान व्यावसायिकांनाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचणे शक्य झाले आहे। मनोरंजन आणि अवकाश संगीत चित्रपट व्हिडिओ गेम्स सोशल मीडिया यामुळे मोबाईल फोन मनोरंजनाचे एक प्रमुख साधन बनले आहे। थकवा काढून टाकण्यासाठीही आणि अवकाश काळ सुखकर करण्यासाठीही तो वापरला जातो। दैनंदिन उपयुक्तता जीपीएस आणि गुगल मॅप्स मुळे मार्ग शोधणे सोपे झाले आहे। अलार्म कॅल्क्युलेटर कॅलेंडर नोट्स कॅमेरा हवामान अहवाल अशा अनेक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्या आहेत। मोबाईल फोनचे तोटे डिसएडव्हान्टेज आरोग्यावर परिणाम मोबाईल फोनच्या अत्याधिक वापरामुळे डोळ्यावर तणाव आखाव होणे मान आणि मणक्याचे दुखणे झोपेची व्याधी निर्माण होतात। मोबाईलच्या रेडिएशनमुळे दीर्घकाळ गंभीर आरोग्य समस्या निर्माण होण्याची शक्यता असते। मानसिक आरोग्य आणि व्यसन मोबाईल फोनचे व्यसन हा एक आधुनिक रोग बनला आहे। सोशल मीडियावर अतिरिक्त वेळ घालवणे फेमो चिंता तणाव आस्वाद आणि एकांतिकेची भावना यामुळे मानसिक आरोग्य बिघडते। सामाजिक अंतर मोबाईल फोनमुळे लोक व्हर्च्युअल जगात रममाण झाले आहेत आणि वास्तविक जगातील नातेसंबंध कमकुवत झाले आहेत। एकाच छताखाली असूनही कुटुंबातील सदस्य एकमेकाशी बोलण्याऐवजी त्यांच्या फोनमध्ये गर्क असतात। गोपनीयतेचा धोका मोबाईल फोनवर वैयक्तिक माहिती फोटो लोकेशन बँकिंग तपशील साठवली जातात। हॅकिंग डेटा लीक फिशिंग यामुळे गोपनीयता धोक्यात येण्याची भीती नेहमीच बाळगावी लागते। वेळेचा अपव्यय निरुपयोगी चॅटिंग व्हिडिओज बघणे सोशल मीडियावर स्क्रोलिंग यामुळे मोठ्या प्रमाणावर मूल्यवान वेळ वाया जातो। विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर याचा विपरीत परिणाम होतो। सायबर गुन्हे आणि फसवणुका मोबाईल फोन हे सायबर गुन्ह्यांसाठी एक साधन बनले आहे। ऑनलाईन फसवणूक फिशिंग फक्त ठके अश्लील सामग्री आणि सायबर बुलिंग सारखे गुन्हे सहजतेने घडू शकतात। मोबाईल फोन एक साधन आहे आणि कोणत्याही साधनाचा उपयोग किंवा दुरुपयोग वापरणाऱ्यावर अवलंबून असते। त्याचे फायदे पणाला लावून आणि तोट्यांपासून सावध राहून जर आपण त्याचा योग्य वापर केला तर तो आपल्या जीवन सहाय्यक ठरू शकतो। मोबाईल फोनचा गुलाम न बनता त्यावर नियंत्रण ठेवणे आणि वास्तविक जगातील नातेसंबंधांना प्राधान्य देणे हेच योग्य आहे। तंत्रज्ञानाचा उपयोग जीवन सुखकर करण्यासाठी व्हावा ते बाधित करण्यासाठी नव्हे। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।